नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान यातील पाठ 5वा आपत्ती व्यवस्थापन याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, सत्य की असत्य ते सकारण लिहा. तर ह्यामध्ये आपल्याला एक विधान दिलेले आहे, ते सत्य आहे की असत्य ते सकारण स्पष्ट करायचं आहे. तर पहिलं आहे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस पटकन पळवत दवाखान्यात घेऊन जावे. तर विधान असत्य आहे, कारण सर्पदंश झालेल्या व्यक्तीची हालचाल कमी ठेवावी, तिला शांत ठेवून शक्य तितक्या लवकर दवाखान्यात न्यावे. प्रश्न क्रमांक 2.1 त्यातील दुसरे, उष्माघात झालेल्या व्यक्तीचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. तर विधान सत्य आहे. याचे कारण, शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने शरीर पुसणे हा योग्य प्रथमोपचार आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढील परिस्थितीसाठी योग्य प्रथमोपचार सुचवायचे आहेत. तर आपले उत्तर सकारण लिहायचे आहे. तर तुमच्या सहकार्याच्या हातावर उकळलेले पाणी पडले तर ती जागा लाल झालेली आहे आणि खूप वेदना होत आहे. तर ह्याचं उत्तर दिलेलं आहे, ते तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरा उपप्रश्न आहे, रस्त्यावर व्यक्तीच्या कपड्यांना आग लागली आणि तो घाबरून पळू लागला. तर ह्या परिस्थितीत तुम्ही काय सुचवा? तर त्याने धावू नये, व्यक्तीला जमिनीवर झोपून लोळवावे, जाड चादर ब्लँकेटने आग भिजवा, भाजलेल्या भागावर प्रथमोपचार करून रुग्णालयात न्यावे. तर हे प्रथमोपचार सुचवे. प्रश्न क्रमांक 3 आहे, गावातील भरपूर पाणी असलेल्या काही विहिरींचे पाणी एकदम कमी होऊ लागले. याच काळात अधिक कोरड्या पडलेल्या विहिरीमध्ये पाणी वाढू लागले. यशला वाटले की हा चमत्कार आहे आणि प्रियाला वाटले भूकंपामुळे होणाऱ्या जमिनीखालील हालचालींमुळे हे होते. तर तुम्ही कोणाशी सहमत आहात ते सकारण स्पष्ट करायचं आहे. तर माझ्या मते मी प्रियाशी सहमत आहे, कारण भूकंपामुळे जमिनीखालील खडकांमध्ये हालचाली होतात आणि त्यामुळे भूजलाचा प्रवाह बदलतो. त्यामुळे काही विहिरींचे पाणी कमी झाले असेल आणि काही विहिरींचे पाणी वाढले असेल. तर हा चमत्कार नसून भूकंपाचा परिणाम आहे. तर पुढचा प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भूकंपामुळे मानवी जीवनावर कोणकोणते परिणाम होतात? तर उत्तर आहे, घरे व इमारती कोसळतात. भूकंपामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम, तर भूकंपामुळे घरे व इमारती कोसळतात, जीवित व वित्तहानी होते. वित्त म्हणजे पैसे, जीवित व वित्तहानी होते. रस्त्यावर रस्ते, पूल, वीज व दळणवळण व्यवस्था विस्कळीत होते. म्हणजे जर भूकंप आला तर रेल्वेचे रुळ खराब होतात. त्यामुळे दळणवळण ही व्यवस्था विस्कळीत होते. जखमींना मदत पोहोचवणे कठीण होते आणि काही ठिकाणी पूर किंवा दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. युद्धाचे दुष्परिणाम कोणते ते आपल्याला लिहायचे. तर उत्तर आहे, मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी होते, प्रदूषण वाढते, लोकांचे स्थलांतर होते, शेती व उद्योगधंद्याचे नुकसान होते. तर ही 4 भूकंपाचे दुष्परिणाम आहेत. तुम्ही अजून पण लिहू शकता, जसं की वित्तहानी होते, युद्धामुळे आर्थिक मंदी येते, असे तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4 क, अनोळखी नंबरवरून फोन आला व OTP ची विचारणा झाली तर तुम्ही काय करा? तर उत्तर आहे, ह्या परिस्थितीमध्ये OTP कोणालाही सांगणार नाही. OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. तर OTP कोणालाही सांगणार नाही. फोन त्वरित बंद किंवा कट करेल. बँक किंवा संबंधित संस्थेला माहिती देईल. फसवणुकीची तक्रार करेल. तर हे 4 मी करेल. तुम्हीही तुमच्या मनाने त्यामध्ये वाढवू शकता, ऍड करू शकता. प्रश्न क्रमांक 5,
आगीने भाजलेल्या अपघातात व्यक्तीच्या त्वचेला चिटकलेले कपडे ओढून काढण्यात धोके कोणते याची माहिती मिळवा व लिहा. तर समजा कोणी आगीने भाजलेला आहे आणि त्याचे कपडे जर आपण ओढून काढले बाहेर चिटकलेले तर काय होईल. तर भाजलेल्या त्वचेला कपडे चिटकलेले असतात, ते ओढून काढल्यास त्वचेचे अधिक नुकसान होते, जखम वाढते, रक्तस्राव व संसर्ग होऊ शकतो, म्हणून ते ओढून काढू नये. प्रश्न 6. मोठा अपघात, आग किंवा नदीचा पूर अशा आपत्तीच्या ठिकाणी केवळ तेथील परिस्थिती पाहणे, व्हिडिओ किंवा फोटो काढणे यासाठी आपापसात गर्दी का टाळावी. तर आता मोठा अपघात झाला किंवा आग लागली किंवा नदीला पूर आला तर अशा आपत्तीच्या ठिकाणी आपण फोटो काढणे, गर्दी होणे, व्हिडिओ काढणे का टाळावे. तर ते का टाळावे तर त्याचे उत्तर आहे बचाव कार्याला अडथळा येतो, त्यामुळे रुग्णवाहिका व अग्निशामक दलाला मार्ग मिळत नाही आणि आणखीन अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मदत कार्य उशिरा होते. त्यामुळे अशा ठिकाणी आपत्तीच्या ठिकाणी व्हिडिओ फोटो काढणे टाळा. प्रश्न क्रमांक 7 आहे रेल्वे किंवा वाहन अपघातात प्रसंगी आपण कोणत्या प्रकारे मदत करू शकतो ते लिहा. जर रेल्वे किंवा वाहनाचा अपघात झाला तर त्या ठिकाणी आपण तात्काळ 108 किंवा 112 वर फोन करू शकतो. जखमींना सुरक्षित ठिकाणी नेऊ शकतो, त्यांच्यावर प्रथमोपचार करू शकतो, रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो, पोलीस व बचाव पथकाला आपण मदत देऊ शकतो, अनावश्यक गर्दी टाळू शकतो. तर प्रश्न 8 आहे आरामशीर प्रवासासाठी हल्ली वातानुकूलित बस, रेल्वे उपलब्ध असतात. या वाहनाच्या खिडक्यांना मोठ्या काचा असतात, पण खिडक्या कायम पूर्णपणे बंद असतात. असे का असते? अशा वाहनांमध्ये सहज लक्ष जाईल अशा ठिकाणी मोठी हातोडी ठेवलेली असते. ती कशासाठी असते? तर वातानुकूलित म्हणजे एसी बस किंवा रेल्वे थंड हवा बाहेर जाऊ नये किंवा बाहेरील गरम हवा, धूळ किंवा आवाज आत येऊ नये म्हणून खिडक्यांना कायम बंद ठेवलेल्या असतात. अशा वाहनांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत जसं की अपघात, आग, दरवाजा उघडता आला नाही तर खिडकीची काच फोडून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे म्हणून ती हातोडी ठेवलेली असते. त्या हातोडीला आपत्कालीन हातोडी किंवा इमर्जन्सी हॅमर असे म्हणतात. तर शेवटचा प्रश्न आहे शोधातील शब्द. तर ह्यामध्ये आपल्याला आपत्तीच्या संबंधित शब्द शोधायचे आहेत. भूकंप, निसर्ग निर्मित, उष्माघात, सायबर गुन्हा, आपत्ती व्यवस्थापन असे शब्द आपण शोधू शकतो. अजून आहेत कुत्र्याचा चावणे, कुत्रा चावणे, हे शब्द आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. असेच सर्व पाठांचे स्वाध्याय या चॅनलवर मी टाकत आहे. धन्यवाद. तुम्ही तुमचे विचार, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा काही सजेशन्स तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. धन्यवाद.